डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली, खूप मोठी खुशखबर आलेली आहे. निवडणूक जिंकल्याने आता जे काही संक्रांती गिफ्ट आहेत ते सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर जानेवारीचा हप्तासुद्धा त्यांना मिळणार आहे. आता डबल हप्ता त्यांना सोमवारपासून मिळणार आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल शनिवार रविवार 2 दिवस सुट्टींचे आले होते. त्याचबरोबर मतमोजणी 16 तारखेला होती आणि त्याचमुळे या 2-3 दिवसांमुळे हा काही जो काही हप्ता होता मकर संक्रांतीचे जे काही पैसे बाकी राहिले होते लाडक्या बहिणीचे ते सुद्धा आता त्यांना सोमवारपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला माहीत असेल की या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ एक बनवला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे काही आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री, त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं की आम्ही विरोधकांना जुगारून आमचे जे काही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत त्यांना आम्ही देणार आहोत आणि 16 तारखेला आम्ही हा जो काही हप्ता आहे हा टाकणार आहोत. परंतु 16 तारखेला मतमोजणी असल्याकारणानं ते पैसे टाकण्यात विलंब झालेला आहे आणि आता नवीन जे काही तारीख आहे किंवा अपडेट आहे ते आलेली आहे आणि आता सोमवारपर्यंत हे जे काही पैसे आहेत आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. सोमवारपासून या 2-3 दिवसांमध्ये आपले जे काही पैसे राहिलेले आहेत ते आपल्याला हप्त्याचे वाटप होणार आहे. म्हणजेच की आता तुम्ही बघू शकता संक्रांतीचे जो काही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे जे काही 3 महिने बाकी आहेत काही लाडकी बहिणींचे त्यांनासुद्धा हा हप्ता मिळणार आहे. आणि ज्यांना नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत तर त्यांना आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. तर आता हा विलंब का झाला आहे तर तुम्ही बघू शकता की 16 तारखेला मतमोजणी होती, आचारसंहिता लागलेली होती आणि आचारसंहिता 17 तारखेपासून समाप्त झाली असेल. असल्याकारणानं 17-18 2 दिवस सुट्टी असल्याकारणानं आता शनिवारी आणि रविवारी पैसे टाकता आले नाही. परंतु आता सोमवारपासून हे जे काही पैसे आहेत सर्व संक्रांतीचं गिफ्टसुद्धा आणि जानेवारीचा हप्तासुद्धा हे तिन्ही टाकण्यात येणार आहेत ज्यांना तिन्ही पैसे मिळालेले नाही आहेत. कारण की काही पात्र लाभार्थी जे आहेत त्यांनासुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे, डिसेंबरचा मिळालेला नाही आहे. तर आता त्यांनासुद्धा हा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर सोमवारपासून याची सुरुवात होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.